लहानपणापासून आपण एक वाक्य ऐकत आलो आहे की समस्या का तयार होतात तर त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने न बघितल्यामुळे. जसं भाकरी का करपली तर न फिरवल्याने, हे सर्वांनीच ऐकलं आहे. खरं तर आता मला ही भाकरी फिरवली पाहिजे हा संकेत प्रत्येकाला येत असतो, परंतु संकेत समजण्याकडे आपला कल नसतो. आपण तिकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा जीवनात नवीन दिशेने जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा असे संकेत येत असतात. अनेकदा नवीन संधी, नवीन गोष्टी आपल्या समोर येऊन उभ्या ठाकतात, पण फक्त आपण दुर्लक्ष केल्यामुळे ती संधी निघून जाते. नवीन दिशा आपल्या समोर असून सुद्धा आपण तिकडे दुर्लक्ष करतो. तर अनेकांच्या बाबतीत मात्र एक छोटासा संकेत सुद्धा जीवनात खूप मोठं परिवर्तन घडवून आणतो. कारण हा छोटासा संकेत, छोटी संधी त्यांना विचार करायला भाग पाडते. जीवनाकडे बघताना अनेक नवीन दिशा, अनेक नवी दालनं, अनेक नवीन रस्ते आपल्यासमोर उपलब्ध असतात. त्यावर कसे चालायचे हे आपल्यालाच ठरवायचे असते. प्रत्येक अडचणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. इंग्रजीत अशी एक म्हण आहे, स्मॉल थिंग्स मेक होल डिफरन्स. लहान लहान गोष्टी खूप मोठा फरक पाडतात. तसंच या बाबतीत देखील आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःचा वेगळा ठसा उमटून जाईल. आयुष्यात येणारे संकेत, आपला दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धती यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तो शारीरिक भाग असेल, मानसिक भाग असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, बौद्धिक असेल, आध्यात्मिक असेल किंवा भावनिक देखील असेल, ज्यामुळे परिपूर्णतेकडे वाटचाल होईल. हे केल्याने अनेकाच्या जीवनात नवीन दिशा, नवीन संभावना प्रकट होतील. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. धन्यवाद.